चौकशीअंती आपल्याला स्पष्ट होईल की नक्की ह्यांचं इंटेन्शन काय होतं ते. दोन सस्पेक्टना पकडले आणि चौकशी चालू आहे, दोघांची चौकशी चालू आहे. परळीमध्ये न्यायालयाचा निर्णय असेल, पोलिसांची कारवाई असेल, त्याविरोधात आंदोलन करण्यात आली, रस्ता रोको करण्यात आलं, आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आणि तुमचे जो सहकारी पक्ष आहे सत्तेचा त्यांच्याच कार्यकर्त्यांनी हे केलेलं आहे. सरकारवर न्यायालयावर त्यांचा विश्वास नाही राहिला. बघा, माझ्याकडे गृहराज्य मंत्रीपद म्हणून शहरी भागाची जबाबदारी आहे. ग्रामीणचा तसा मी रिव्ह्यू घेत नाही, परंतु सरकार म्हणून नक्कीच कायदा सुव्यवस्था बिघडू नये ह्यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या केल्या जातील. ओके, धन्यवाद, थँक्यू. तर आपण पाहतोय सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोठी बातमी समोर येते. या हल्ल्यामध्ये शाहिद नावाच्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि हा आरोपी याच्या आधी देखील याने अनेक गुन्हे केल्याचं समोर आलेलं आहे. अनेक गुन्हे त्याच्यावरती दाखल असल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि त्याची कसून चौकशी पोलिसांकडून केली जात असल्याची माहिती देखील समोर येते. तर याआधी 4 घरफोडीचे गुन्हे या संशयितावर दाखल आहेत. हाच तो संशयित, हाच तो आरोपी आहे का ज्याने सैफ अली खानवरती हल्ला चढवला होता, याचा तपास आता पोलीस करतात. आणि आधी या संशयिताने शाहरुख खानच्या घराची देखील रेकी केल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता पोलीस चांगलेच कामाला लागलेले आहेत. आपण पाहिलं काल सैफ अली खानच्या घरात घुसून रात्री उशिरा सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला होता आणि त्यानंतर सैफ अली खानला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा नवनवीन खुलासे होत असल्याचं समोर येत आहे.